5 मिनिटात आता मी हनुमानाच्या जन्मस्थानावर पोहोचणार आहे. 5 मिनिटात गुजबम्स. जस्ट मंदिराचं दर्शन घेतलं आता. पॉझिटिव्ह भाई, म्हणजे तिकडे काहीतरी वेगळीच ऊर्जा आहे आणि मी शांत होतो फक्त. पूर्ण म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो मी, मूर्तीला बघितलं. हनुमानाची मूर्ती इतकी सुंदर आहे. प्लस मूर्ती बघून मला काय सुचलंच नाही हनुमानाकडे माझं, म्हणजे मी निशब्द होतो. क्रेझी एक्सपिरियन्स. तर आता मी आहे किष्किंधा शहरमध्ये. रामायणमधलं सगळ्यात फेमस शहर मीन्स जिकडे सुग्रीव आणि वालीव राहायचे. आता मी जिकडे आहे हे सुग्रीव जो होता ह्याचं मंदिर इकडे आहे. सो मी आधी हा प्लॅन केलाच नव्हता हम्पीचा. मी आधी कुद्रेमुखा हा ट्रेक प्लॅन केलेला. सो तो कॅन्सल झाला आहे पावसामुळे. तर मग विचार केला कुठे जायचं. आता बँगलोरला तर आलो आहे, तर मग सर्च केलं गुगलवर, सापडलं मला हम्पी. मी आता जिकडे एक्झॅक्टली आहे हे किष्किंधा शहर आहे आणि मी जिकडे आता उभा आहे इकडे आधी सुग्रीवाचं निवासस्थान होतं. तो सुग्रीव आधी इकडे राहायचा. आणि असं बोललं जातं की माझ्या पाठीचे पर्वत दिसते ते ऋषीमुख पर्वत आहे. सो आता मला सुग्रीवाचं निवासस्थानला पोचण्यासाठी मला जागा तर तिकडे मिळाली नाही. तर माझा बॅड लक बिकॉज पाऊस चालू झाला इकडे आणि मला निघायचं आहे बिकॉज माझ्याकडे छत्री नाही आणि मी कपडे नाही आणलेत एक्स्ट्रा. माझे कपडे सगळे हॉटेलमध्ये आहेत. लेट्स गो. पहले का 15th सेंचुरी का रिवर, ये रिवर है. हाँ रिवर क्रॉस करके आइलैंड पे जाने के लिए हाँ. पहले का स्टोन ब्रिज है. अच्छा, रिवर क्रॉसिंग. वो आइलैंड पे जाने के लिए. हो, मी आता आलो आहे तुंगभद्रा जी नदी आहे त्या नदीचं पाणी इकडे या लेकला जमा होतं. माझ्या पाठीची नदी आपला लेक जो दिसतोय तो जो तुंगभद्रा जी नदी आहे त्या नदीचं पाणी ह्या लेकला जमा होतं. सो खूप म्हणजे खूप शांत जागा आहे ही. म्हणजे तुम्ही इकडे मेडिटेशन वगैरे पण करू शकतात. तो एग्रीकल्चर के लिए पूरा मतलब यहाँ से जाता है ना पूरा पानी. एग्रीकल्चर, क्योंकि वो तो अंदर छोटा छोटा गांव है ना. हाँ, पानी के लिए पीने भी पानी का सही पानी है, तो सब इधर से जाता है. तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स असतील ना ते तुम्ही इकडे बसा, 10 मिनटं इकडे बसा शांतमध्ये. तुम्हाला इतकं बरं वाटेल ना की म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला की मला नक्की इकडे येऊन आता काय वाटतंय ते. इकडे फक्त मी आणि हा जो माझा मागे तलाव आहे हा आणि माझा एकांत, बस इतकं पुरेसं आहे मला ह्या सोलो ट्रिपसाठी.
इकडे एवढा एकांत आहे ना की माझी सोलो ट्रिप वर्थ इट झाली. म्हणजे मी जसा प्लॅन केलेला तसं तर काही झालंच नाही, सगळं अनप्लॅन आहे. पण जे काय झालं ते चांगलंच झालं. जे म्हणजे ते म्हणतात ना की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. माझा ट्रेक कॅन्सल झाला. आज जर मी ट्रेकला गेलो असतो तर मी इकडे आला, मला यायला भेटलं नसतं. सो आता मी आलोय कॉफी प्यायला. दिवसभर फिरतोय आणि थोडंसं थोडंसं झालंय, बट ठीक आहे. स्टिल सोलो ट्रिपसाठी आलो तर एन्जॉय करू. थोडी कॉफी पितो आणि परत बॅक टू रेस. तर आता मी आहे शबरीच्या गुफेमध्ये. याच पॉईंटवरती शबरीने श्रीरामांना त्यांचे स्वतःचे उष्ट बोर खायला दिलेले. सो आता इकडनं मी निघतोय. माकडांनी इकडे एवढा धुमाकूळ घातला आहे ना की म्हणजे इकडे सगळी म्हणजे जिकडे बघा तिकडे माकड माकड माकड. तर त्यामुळे मला फोन काढायला पण भीती वाटते, बिकॉज ते लोक कधी पण येऊन माझा कॅमेरा घेऊन जाऊ शकतात. कारण की इकडे आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. माझी एवढी फाटते ना इकडे कॅमेरा काढायला पण तुम्ही सांगू शकत नाही. कारण की इकडनं कुठून पण माकड अंगावरती येते लगेच. तर आता मी इकडनं निघतोय. सो आपला हा पॉईंट तर क्लिअर झाला आहे, शबरीची गुफा. मला फक्त वानर सेना दिसते आणि इकडे बघा अख्खीच्या अख्खी टोली बसली. सो आता मी आलो आहे वालीवच्या केव्हमध्ये. इकडे सुग्रीवचा भाऊ वालीव हा इकडे राहत होता या केव्हमध्ये. तो वालीवचं केव्ह मला सापडत नाही. मला फक्त दुर्गा मातेचं मंदिर दिसलं. मंदिराच्या आसपास जातो, तिकडे जाऊन कोणाला तरी विचारतो की वालीव केव्ह कुठे आहे करून. जवळजवळ आलो आहे मी वालीवच्या गुफेच्या इकडे. सो इथे होतं वालीवचं साम्राज्य पूर्ण. जंगल इकडे खूपच घनदाट आहे हे, आणि इकडे पूर्ण आजूबाजूला माकडं फिरत आहेत. माझी अजूनही फाटून हातात आहे. इतका इंटरेस्टेड आहे ना मी आता केव्ज बघण्यात. एवढा इंटरेस्टेड आहे मी आता केव्ज बघण्यासाठी. तर वालीच्या गुफेचं एंट्रन्स पॉईंट हा आहे आणि इकडे एवढा अंधार आहे की माझी फाटून हातात आली. जाऊ कसा एकटा, बिकॉज इकडे आतमध्ये कोण नाही आहे. तर एवढा छोटा रस्ता आहे हा एंट्रीचा. तर हे आहे वालीवचा केव्ह. तर मी ह्या रस्त्यातून आलेलो. हा पूर्ण छोटा रस्ता आहे. पूर्ण हा इकडनं मी एंट्री मारली. पूर्ण गुफेमध्ये शांतता आहे. पूर्ण गुफेत अंधार आहे आणि इकडे कोणच नाही आहे गुफेमध्ये. आणि इकडे एक प्रतिमा आहे वालीवची, आय गेस आहे वाटतं ही प्रतिमा. सो ही आणि गेट पूर्ण वरती सी दॅट.
जे काय आहे भयानक आहे, सुपर्ब आहे. कोणतरी आलं इकडे. सो आता माझं वालीव केव झालं आहे इकडनं. आता मी इकडनं निघालो आहे. गुफा इतकी भयंकर होती की आत जायला माझी फाटलेली थोड्या मिनटासाठी. पण तिकडे मला एक अण्णा भेटले, ते मला म्हणाले काही नाही आतमध्ये, जा बिंदास. मी गेलो. गुफेत जायला एकदम छोटा मार्ग आहे. माझी हाईट जास्त असल्यामुळे मला नीट जाता आलं नाही. मला एकदम खाली बसून जायला लागलं. हां, सो आता 3:30 वाजलेत आणि माझे ऑलमोस्ट पॉईंट माझे जे आहेत ते कवर झालेत. शबरीच्या गुफेनंतर मी विचार केलेला चिंतामणी मठला जायचं. मीन्स तिकडे जिकडे सुग्रीव आणि वालीचं युद्ध झालेलं आणि जिकडे श्रीरामाने वालीवला मारलेलं. पण तो प्लॅन कॅन्सल झाला. माझा रिक्षावाला बोलला की तुम्ही आधी इकडे जा वालीवच्या केव्जला. तर मी चाललो चिंतामणी मठला. आता माझे 2 का 3 ॲप्रॉक्स म्हणजे 4 पॉईंट माझे राहिले आहेत. चिंतामणी मठ अँड ऑल 3 माझे ते नावं माहीत नसतो आता मला. वो जो दिख रहा है जो 64 पिलर्स, वहाँ पे समाधि है कृष्णदेवराय की. कृष्णदेवराय को वहाँ पे जाने के लिए रास्ता. ऐसे बोट में ऐसे जाएंगे. उधर में रंगनाथ टेम्पल आता देखो, हाँ वो साइड में राइट साइड में जाएंगे. उधर में उसके वो पहाड़ है देखो, हाँ. सेंटर में. ये हाँ. पहाड़ के पीछे नवबिंद्रवन आते. नवबिंद्रनाथ हाँ, नवबिंद्रवन. मतलब क्या वो रहता है. राघवेंद्र स्वामी गुरु जी है. अच्छा वो नव समाधि है उधर डाले देखो सर. ओके. और ये जो युद्ध हुआ था वो इसका सुग्रीव और वालीव का हाँ, इधर वो नीचे है. वो नीचे है ना. हाँ. जा सकते हैं वहाँ से चल हाँ, के. जा सकते. अच्छा ओके. वाह, उसको क्या करते ये सुग्रीव के बोलते तुम्हारे बाहर बैठो हमारे युद्ध करते बोलते. वो 15 दिन देखते सुग्रीव. वो उसको क्या करते वो राक्षसी मारे में बाली बाहर आए टाइम में इस साइड आते बाहर. वो सुग्रीव क्या करते वो 15 दिन देखते. वो राक्षसी बैठ जाते बाहर. हमारे भैया मर गए बोलते. यहाँ पे क्या हुआ था. इसके राम भगवान इधर आते. हाँ ये सब लोग इधर मीटिंग करते. ये Okay. राम है, लक्ष्मण है, जामवंत है, सुग्रीव है, सब लोग इधर मीटिंग करते. वो मीटिंग करे में एक सुग्रीव के एक पोल आरा देते राम भगवान. पोल आरा दे में बाली सुग्रीव को विद्या आते उधर नदी के पार में. ओके. वो बाढ़ से क्या करते राम भगवान बाली को बाण मारते. अच्छा मतलब पहले यहाँ पे आके मीटिंग वगैरह हाँ, करके. मीटिंग है में उसको नेक्स्ट उधर बाली सुग्रीव को विद्या आते. विद्या के टाइम में बाढ़ से क्या करते राम भगवान बाली को बाण मारते. एग्जैक्टली. सब लोग इधर मीटिंग करेगा. वहां पे जा सकते हैं नीचे. इधर नहीं जाते सर, कैसे जाएंगे. अच्छा यहाँ से है क्या. तो यहाँ पे खड़े रह के राम ने. फोटो लिखा है तो लिखो सर. हाँ हाँ. हाँ बरोबर. भैया यही से मारा था क्या. हाँ, उधर में वो साइड में बांध मारते हैं. उधर वो फार्म में. अच्छा यहाँ से खड़े. हाँ उधर वो टेम्पल है देखो. हाँ 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 उधर में बाली सुग्रीव को विद्या आते देखो. हाँ हाँ हाँ. इधर से बाण मारते हैं राम भगवान बाली को. इधर से मारते. वो उधर से वो साइड में तो राम भगवान के चरण है वो धनुष है उधर. कहाँ पर है उधर. हाँ, वो साइड में. You're like Indiana Jones. You know Indiana Jones?
He's like a film. सूर्य को विद्या हाथ है। मतलब यहाँ पे श्री राम खड़े रहे के हाँ, इधर से राम भगवान बाली को बाण मारते उधर। वहाँ पे हार देने के बाद ना, वो हार देने के बाद वो कौन सा वो जो टेम्पल दिख रहा है वो क्या? से बाण मारते वो सुग्री के एक फूल आ रहे में बाली सुग्री को विद्या हाथ है उधर। बराबर बराबर। विद्या टाइम में उधर क्या करते वो उसको वो बाली वो विद्या टाइम में उसको बाली को बाण मारते हैं राम भगवान। ओके। हाँ, वो बाली मर गए उधर। वो बाली के समाधि नीचे है देखो। नीचे ही है? हाँ, वो समाधि है देखो, पिलर है देखो हाँ। साइड में। कहाँ पे? अच्छा हाँ, वो जो पिलर दिख रहे हैं वो। हाँ, ये साइड में हाँ। बाली के समाधि है। ओके। हम राम जी का मंदिर है माल्यवंत रघुनाथ बोल के, और इसका और एक नाम है पट्टकशील बोल के। हाँ हाँ, ये इधर पे पूरा रामायण में है ना, वनवास के टाइम पे 4 महीने तक मानसून के टाइम पे ये पहाड़ के ऊपर मेडिटेशन योगा करते रहते थे। अच्छा श्री राम। हाँ, श्री राम। और अभी भी है ना 24/7 पूजा चलता ही रहता है। सो आता मी आलो आहे रघुनाथ मंदिरमध्ये. इकडे श्रीरामाचं हे मंदिर आहे. इकडे श्रीराम जसं त्यांनी मगाशी सांगितलं तसं इकडे श्रीराम पावसामध्ये यायचे मेडिटेशन करायला इकडे. सो माझे आजचे सर्व पॉईंट्स कवर झालेत. आता मी चाललो आहे माझ्या हॉटेलला. क्रेझी मजा आली आज. किष्किंधा शहर पूर्ण आज फिरलो मी. पूर्ण वालीचं सुग्रीवचं पूर्ण साम्राज्य बघितलं मी. श्रीरामाचं मंदिर बघितलं मी. आणि इकडे आता मला एक नाईस पर्सन पण भेटला की बाबा त्याने मला फोटो काढून दिला. त्यांनी स्वतःहून माझा एक फोटो काढला क्रेझी असा एकदम. सो मी तो पोस्ट करेलच माझ्या इंस्टाग्राम ID ला. आता थोडं पोटा पाण्याचं बघूया. इकडनं आता हॉटेलला जाऊ, थोडं लंच आपलं डिनर वगैरे करू. हॉटेलला जाऊन रेस्ट अँड सी यू टुमारो. आता उद्याचा प्लॅन साऊथ साईडला आहे. सो बाय. सो मी आलेलो एकटा, पण इकडे आता असं झालं माझ्यासोबत असं की मला आज दिवसभरातून 2 माणसं महाराष्ट्रीयन भेटली. क्रेझी म्हणजे दोघे पण क्रेझी होते. एक तर मी आता बाजूलाच स्टे करतोय, मला माहीत नव्हतं की तो महाराष्ट्र आहे, तो मुंबईचा आहे करून, किंवा कांदिवलीला राहतो तो. आणि एक मला जो वालीव केवच्या इकडे भेटलेला तो अमरावतीचा होता, बट राहायला बँगलोरला जॉबसाठी. सो तो पण महाराष्ट्रीयन, हे पण महाराष्ट्रीयन आहेत. दोघे पण मला क्रेझी भेटले. आज दिवसभरातून मला आज 2 महाराष्ट्रीयन भेटले. इतकं बरं वाटतंय ना भैया, कर्नाटकमध्ये येऊन महाराष्ट्रीयन कोण भेटल्यावरती काय सांगू शकत नाही. आता आजचं माझं सगळं झालंय जसं मी प्लॅन केलेलं, ऑन दी स्पॉट, अनप्लॅन, पण सक्सेसफुल झालं भाई माझं. आता जसं मी प्लॅन केलेलं असे स्पॉट्स मी आज नॉर्थ साईड पूर्ण फिरून झालो आहे मी आज. आता उद्या मला साऊथ साईड कव्हर करायची आहे. सो मी आता जाईल थोड्या वेळाने डिनरला, आणि डिनरवरनं आल्यावर थोडा रेस्ट करेल आणि पुढच्या उद्याचं प्लॅनिंग करेल की कसं कसं कुठे कुठे फिरायचं आहे मला. असं तर मला रिक्षावाला माझा हेल्प करतोच आहे मला सांगण्यामध्ये सगळं. तर इतका का लोड नाही मला उद्या फिरण्याचा, फक्त तरी पण एक माझ्याकडनं थोडंसं एक ट्रिप प्लॅन करून ठेवतो. होप सो झालं तर